आकडेवारी पुन्हा एकदा प्रत्येक पक्षाची आपण पाहूया। 85 जागांवर भाजपची आघाडी, जेडीयू 76 जागांवर आघाडीवर, एलजेपीनं खूप मोठा स्ट्राइक रेट चांगला दाखवला, 22 जागांवर आघाडी। तर दुसरीकडे महाआघाडी मात्र एकंदरीत त्यांचं जे संख्या आहे ती 50च्या सुद्धा खाली, म्हणजे अर्धशतकाच्या सुद्धा खाली आता महाआघाडी घसरल्याचं दिसतंय। आणि त्यात सगळ्यात मोठा फटका आरजेडीला, तेजस्वी यादव यांना बसल्याचं दिसतंय। तर आनंद मिश्रा आघाडीवर आहेत। बक्सर मतदारसंघ या ठिकाणी टफ फाईट होती, ती म्हणजे भाजप आणि काँग्रेस यांच्या या उमेदवारांमध्ये। आनंद मिश्रा भाजपचे आघाडीवर आहेत, तर या ठिकाणी संजय कुमार तिवारी हे सध्या पिछाडीवर आहेत। बक्सर मधलं हे चित्र, आनंद मिश्रा आघाडीवर भाजपचे, तर संजय कुमार तिवारी पिछाडीवर आहेत। छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव 2380 मतांनी पिछाडीवर आहेत। भोजपुरी स्टार आहेत खेसारीलाल यादव, भाजपच्या छोटी कुमारी या त्या ठिकाणाहून आघाडीवर आहेत। आरजेडीच्या तिकिटावर खेसारीलाल आहे ते पुन्हा एकदा बदललेला पाहायला मिळेल, असा देखील विश्वास या आरजेडीच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, पटना, बिहार। तर ठिकठिकाणचे अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। अजूनही आघाडी पिछाडी जी आहे ती कायम आहे आणि जर आकडेवारीवर नजर टाकली तर एनडीए जे आहे ते 188 जागा, महाआघाडी 47, जनसुराज पार्टी प्रशांत किशोर यांचा त्याचा पूर्णपणे धुवा उडालेला आहे। 238 उमेदवार जे आहेत ते जनसुराज पार्टीने या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेले होते। राजकीय रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं, मात्र त्यांचा या निवडणुकीमध्ये धुवा उडवल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची घडामोड राघोपूरमधनं तेजस्वी यादव इथे पिछाडीवर आहेत, तर सतीश कुमार भाजपचे आघाडीवर आहेत। राघोपूर एक मोठी महत्त्वाचा असा मतदारसंघ। तर अलीनगर हा मतदारसंघ, त्या ठिकाणाहून मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत भाजपच्या, तर विनोद मिश्रा सध्या पिछाडीवर आहेत। तरुण उमेदवार मैथिली ठाकूर जेन्सी मधून येतात त्याच्यानंतर छपरा हा मतदारसंघ, खेसारीलाल यादव पिछाडीवर आहेत, तर छोटी कुमारी भाजपच्या या आघाडीवर आहेत। बिहारमध्ये प्रत्येक मतदारसंघात सध्या काय चित्र आहे हे आपण पाहतोय। सिवानमध्ये मंगल पांडे भाजपचे आघाडीवर आहेत, तर अवध बिहारी चौधरी हे पिछाडीवर आहेत। बिहार नेमका कुणाचं, आकडा जो आहे तो एक वेगळं चित्र जे आहे ते दाखवतोय। एक्झिट पोलचे निकाल जे आहेत, जे समोर आलेले होते, जे आकडे समोर आलेले होते ते सुद्धा पूर्णपणे मागे पडलेले आहेत, कारण हा आकडा जो आहे तो वाढतोय। ज्या पद्धतीने अमित शहा यांच्याकडून दावा करण्यात आलेला होता की यंदा 150 ते 160 जागा एनडीएचे ते जिंकून येईल, मात्र हा आकडा सुद्धा आता मागे पडलाय। एनडीए 186 वर जाऊन पोहोचली आहे, तर महाआघाडी 49 जागा। तर आता सध्या म्हणजे मगाशी जेडीयू सगळ्यात आघाडीवर होता पक्ष, आता पुन्हा एकदा भाजप आघाडीवर गेलेला आहे। 84 जागांसह एनडीए मध्ये भाजप आघाडीवर आहे। 76 जागांसह जेडीयूनं आघाडी घेतलेली आहे। एलजेपीनं 21 जागांची आघाडी आहे, तर एचएमला म्हणजेच मांझींच्या एचएमला त्या ठिकाणी 5 जागांची आघाडी आहे, तर एनडीए 186 जागांसह आघाडीवर आहे। महाआघाडीची मात्र पिछेहाट होताना दिसते। मागच्या निवडणुकांचे आकडे आणि आताच्या निवडणुकांचे, आता ह्या निकालांचे आकडे जर आपण कंपेअर करायचं म्हटलं तर भाजपला 74 जागा ज्या आहेत त्या मागच्या वेळेला मिळालेल्या होत्या। जेडीयू फक्त 44 जागांवर विजयी झालेली होती, मात्र आता आकडा पूर्णपणे बदललेला आहे। जेडीयूने फार मोठी मुसंडी मारलेली आहे, जवळपास 30 ते 32 अधिक जागा जेडीयूला मिळत असताना पाहायला मिळतात, तर भाजपचा आकडा जो आहे तो जवळपास 10 ने वाढताना या ठिकाणी दिसतोय। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महाआघाडी आरजेडी जी मागच्या वेळेला सर्वात मोठा पक्ष म्हणून बिहारच्या राजकारणामध्ये समोर आलेली होती, या निवडणुकांमधून विधानसभा निवडणुकांमध्ये 75 जागा आरजेडीला मिळालेल्या होत्या, त्या अक्षरशः आता 34 वर येऊन पोहोचलेल्या आहेत आणि जल्लोष आता बिहारमध्ये सुरू झालेला आहे एनडीएकडून। का नेतृत्व हमें मिला, इस तरह से हम धन्यवाद करना चाहेंगे भारतीय जनता पार्टी के हर जो बड़े सियासतदान का, और खास तौर पर जो जितने भी कर्मठ कार्यकर्ता और राणा साहब के परिवार का हर इंसान जिन्होंने दिन रात एक कर ये जो जीत है हासिल की। देवानी जी क्या कहेंगे, आज आप रिकॉर्ड मार्जिन से जीते, क्या कहेंगे? देखिए हमारा सौभाग्य है कि जिस तरह से नगरोटा कॉन्स्टिट्यूएंसी ने 2024 में बढ़ चढ़कर राणा साहब को आशीर्वाद दिया था, एक बार फिर उन्होंने जिस तरीके से राणा साहब नगरोटा कॉन्स्टिट्यूएंसी को अपना परिवार मानते थे, आज एक परिवार होने का फर्ज निभाया और हमें बढ़ चढ़कर आशीर्वाद दिया, उसके लिए हम जीवन भर शुक्रगुजार। में भी बीजेपी जीत रही है, यहाँ आप नगरोटा सीट जीती है, क्या कहेंगे? हमारा बड़ा सौभाग्य है कि भारतीय जनता पार्टी के
दूरदर्शी नेतृत्व में हमें आज वो हिस्सा लेने का हमें मौका मिला, उनका आशीर्वाद मिला। हम बहुत बहुत धन्यवाद करेंगे भारतीय जनता पार्टी के हर हमारे बड़े सियासतदान का, हमारे जितने भी कार्यकर्ता, कर्मठ कार्यकर्ताओं का, और जितने भी राणा साहब के परिवार के सदस्य जो दिन रात एक कर मैदान पे उतरे। भारतीय जनता पार्टी जब चुनाव लड़ती है, जीतने के लिए लड़ती है, और उसी का अंजाम आपको आज यहाँ नगरोटा में भी और बिहार में भी दिख रहा है। इमोशनल पल है, आपके फादर जीते इसी कॉन्स्टिट्यूंसी से। आज आपको लोगों ने मतदान दिया, आपको जिताया, क्या कहेंगे? हमारा बड़ा सौभाग्य है कि जितना बढ़ चढ़कर लोग राणा साहब को आशीर्वाद देते थे और प्यार देते थे, आज हमें वो प्यार मिला है। हम जीवन भर शुक्रगुजार रहेंगे, और मुझे लगता है कि राणा साहब जिस तरीके से हर घर की सेवा में जुटे थे, अब हमारा आगे आने वाला कार्य यही है कि लोगों की सेवा करनी है और बढ़ चढ़ के। कितना मार्जिन आया जीतकर जो सीट्स आई हैं उसका आई एम श्योर आपके पास बेहतर आंकड़ा रहेगा, बेहतर एनालिसिस आप कर पाएंगे, पर हमें बहुत बढ़ चढ़कर आशीर्वाद मिला है। हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं नगरोटा के हर घर, हर परिवार और हर मतदाता का कि उन्होंने आज हमें राणा साहब के पथ पर चलने का, उनका मार्गदर्शन पर चलने का आज हमें अनुमति दी है, और हमें उम्मीद है बढ़ चढ़कर उनकी सेवा करने की। तर विजयी उमेदवारांच्या या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत आहे। फिर नीतीश कुमार की सरकार बनने जा रही है। बघू शकतो की कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साह निर्माण झालेला आहे। भाजपचा झेंडा हा भाजप पाटणा कार्यालयाबाहेर फडकू लागलेला आहे। बहुमताच्या दिशेनं बहुमत तर पूर्णपणे ओलांडलेला आहे आणि मोठा विजय भूतो न भविष्यती असा पाटण्यामध्ये भाजपला आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय। साधारण 185 जागा, त्या आसपास जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि महागठबंधनची इथे स्थिती फार केविलवाणी आहे। आपण इथे काही भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत आणि यांच्या उत्साह आनंदामध्ये काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यात आहे। मातरम 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 ये स्वाभाविक है, बिहार की जनता ने 2/3 से अधिक बहुमत दिया है। उसका कारण विकास विकास विकास, एनडीए सरकार की विकास के प्रति प्रतिबद्धता यह दर्शाता है। आने वाला समय और बंगाल में हम जीत हासिल करेंगे। लक्ष्य हमारा बंगाल है, बंगाल में ममता बनर्जी को हटाएंगे और भाजपा की सरकार बनाएंगे, ये हमारा लक्ष्य है। लेकिन आरजेडी का क्या होगा बिहार में? आरजेडी साहब, आरजेडी का सुप्रा साहब, अब जंगल राज नहीं चलने वाला है। इस जिस तरह से